घरोघरी मातीच्या चुली आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सारंगने ऐश्वर्याचं आहे तेच नाव ठेवल्यामुळे पंचायतची आता तिथे विचारते की असं का केलं, आहे तेच नाव का ठेवलं. तेव्हा जानकी पुढाकार घेत म्हणते की कशाला आजी, अहो ऐश्वर्या म्हणजेच समृद्धी, लक्ष्मीचं प्रतीक आहे तेच नाव किती सुंदर आहे. तर तिथे सुमित्रासुद्धा पंचायतजीला सांगते की अगं, जेव्हा आपल्या शर्वरीचं नावसुद्धा विक्रांतरावांनी बदललं नव्हतं तेव्हाही आपल्याला किती छान वाटलं होतं, मग आपण ऐश्वर्याचं नाव तरी कशाला बदलायचं आहे. तर सुमित्रा सारंगला सांगते की तुझा हा निर्णय आम्हाला आवडला आहे. तेव्हा सारंग सांगतो की दादा वहिनींनी मला समजावलं आणि त्याचमुळे मी नाव नाही बदललं आणि दादा वहिनीचा शब्द माझ्यासाठी अखेरचा आहे. तेव्हा ऋषिकेश हसतो. तर नाटकी ऐश्वर्या लगेचच जानकीचे आभार मानते. तर जानकी ऐश्वर्या मनात विचार करते की जर माझा हा प्लॅन सक्सेसफुल झाला असताना तर नावच काय, मी अख्खा नवराच बदलला असता. आणि ती सारंगकडे बघून खोटं हसू आणते. तर इकडे आता सौमित्रची तब्येत अचानक बिघडलेली असते. तेव्हा सौमित्र अचानक गाडी थांबवतो. तर अवंतिका सौमित्रची खूप काळजी करत असते. तर सौमित्रला अचानक उलट्या व्हायला लागलेल्या असतात आणि सौमित्रची तब्येत बिघडायला लागलेली असते. तेव्हा अवंतिकाला सौमित्रची खूप काळजी वाटत असते. तर सौमित्र त्यानंतर पाणी पितो आणि अवंतिकाला धीर देत म्हणतो की मी बरा आहे. तर अवंतिका सौमित्रेला म्हणते की मला सांग, कुठे होतास तू, तुला कोणी गायब केलं होतं का. मला असं वाटतं की आपण आत्ताच्या आत्ता जाऊन लगेच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला हवे आहे. तर अवंतिका खूप चिडलेली असते. तेव्हा सौमित्र समजूत घालत म्हणतो की मला आत्ता कोणताही निर्णय नाही घ्यायचा आहे, आता आपण अजिबात पोलीस कंप्लेंट करायचीच नाही आहे. तर सौमित्र अवंतिकाला म्हणतो की आपण आता घरापर्यंत आलो आहोत ना. तेव्हा अवंतिका सांगते की हो, आपण मुंबईकडे आलो आहोत आणि थोड्या वेळातच आपण घरी पोहोचूयात आणि त्यानंतर तू आराम कर. परंतु सौमी, तुला जर जास्तच त्रास होत असेल या प्रकरणाचा तर मी अजिबात हा विषय काढणार नाही. तर अवंतिकाला सौमित्राची खूप काळजी वाटत असते. तेव्हा ती म्हणते की सौमी, तू आराम कर, मी गाडी चालवते. परंतु सौमित्र म्हणतो की नाही, मी चालवतो, मी ठीक आहे आता. तर गाडीमध्ये बसल्यानंतर आता सौमित्रला खूप भीती वाटत असते आणि त्यातून सारंगची खूप काळजी वाटत असते. सौमित्र विचार करतो की ऐश्वर्यासोबत माझं लग्न झालं नाही, परंतु आता या सगळ्या प्रकरणामध्ये सारंगचा बळी गेला आहे. अख्खं आयुष्य तो ऐश्वर्यासोबत कसं घालवणार आहे. तर अवंतिका सौमित्राला म्हणते की तू ठीक आहेस ना. तर सौमित्र मान हलवून फक्त होकार देतो. तर सौमित्र आणि अवंतिका दोघेही घराकडे जाण्यासाठी निघतात. तर इकडे आता रणदेव्यांच्या घरी गुरुजींनी पूजा संपन्न झाल्याचे सांगितलेलं असतं आणि त्यानंतर ते दोघेही नवरा नवरींना एकमेकांना साखर भरवण्यासाठी सांगतात. तर सारंग ऐश्वर्याला आणि ऐश्वर्यासुद्धा सारंगला साखर भरवते. तर त्यानंतर गुरुजी आता घरातील सर्वांना वधूला म्हणजेच ऐश्वर्याला साखर देण्यासाठी सांगतात. तर ऐश्वर्या आणि सारंग घरच्या सर्व मोठ्यांना साखर भरवतात आणि सर्वांचे आशीर्वादसुद्धा घेतात. तर जेव्हा ऐश्वर्या जानकी समोर येते साखर द्यायला, तेव्हा ती विचार करते की माझा तुझ्यावरती खूप डाऊट आहे, तूच सौमित्राला माझ्या जाळ्यातून सोडवलं असणार आहे. तर जानकीला सुद्धा ऐश्वर्यावरती जाम संशय आलेला असतो आणि ती विचार करते की हिची नजर वेगळी वाटते आहे. घरात आल्यापासून ऐश्वर्या अस्वस्थ आहे, नक्की कोणता विचार करत असेल ही. तर त्यानंतर जानकी आपला हात पुढे करते आणि ऐश्वर्याला साखर देण्यासाठी सांगते. तर ऐश्वर्या मुद्दाम आता साखरेची वाटी खाली सांडते. तेव्हा घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो आणि धक्क्याने सर्वजण ऐश्वर्याकडे पाहायला लागतात. तर ऐश्वर्या लगेच माफी मागायला लागते. तेव्हा तिथे सुमित्रा म्हणते की अगं नाही, होतं असं कधी कधी, जाऊ दे, तू नको काळजी करूस. तर सारंग लगेच ऐश्वर्याची बाजू घेतो आणि जानकीला म्हणतो की अगं वहिनी, माझा धक्का लागून चुकून वाटेखाली पडली, आम्हाला माफ कर. तर जानकी सारंगला सांगते की अहो भाऊजी, असं होतं कधीतरी, इट्स ओके, तुम्ही जास्त काळजी करू नका, मी सर्व साखर भरते. तर ऐश्वर्या धक्क्याने सारंगकडे पाहते आणि विचार करते की हा किती हुरळून गेला आहे. इतक्यातच तिथे गुलाब आता अंगठी शोधण्याच्या कार्यक्रमासाठी सर्व तयारी करून घेऊन आलेला असतो. तर तो ऋषिकेशला विचारतो की दादा, हे कुठे ठेवायचं आहे. तेव्हा ऋषिकेश त्याला सांगतो की याची इन्चार्ज तर शर्वू आहे. तेव्हा शर्वरी म्हणते की गुलाबदादा इथे ठेवा. तर ओवी सर्वांना म्हणते की चला चला, अटेन्शन, चला आता कार्यक्रम चालू करायचा आहे. तर जानकी खाली बसते आणि साखर गोळा करत असते. तर इकडे आता सयाजीराव सौमित्रला सोडणाऱ्या त्या माणसाचा शोध घेत असतात आणि ते खूप भडकलेले असतात. तर सौमित्र सापडत नसल्याने सयाजीराव त्यांच्या माणसांवरती खूप
चिडचिड करत असतात. तर कावेरी विचार करते की आता सौमित्र तर निघून गेला आहे आणि त्यानंतर ऐश्वर्याचं तर लग्न झालं आहे, मग यांना आता तो सौमित्र कशासाठी हवा आहे. तर कावेरी सयाजीरावांना विचारते की अहो आता लेकीची आठवण येते आहे हे मला मान्य आहे, परंतु तिच्या आठवणींमध्ये एवढी चिडचिड का करत आहात. तर सयाजीराव सांगतात की माझ्या लेकीच्या म्हणण्याप्रमाणे लग्न झालंच नाहीये. तेव्हा कावेरी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही, अहो तुमच्या दोस्ताचं घर आहे ते, आपली लेक अगदी सुखाने नांदेल तिथे, आणि असा कसा काय विचार करताय तुम्ही, तिच्या नवऱ्याची निवड तर तिने स्वतःहून केली आहे ना. तर सयाजीराव म्हणतात की सगळ्या प्लॅनचा विस्फोट झाला आहे आणि तो ज्याने कुणी केला असेल ना त्याला आम्ही सोडणार नाही. शेवटच्या क्षणी सारंगाऐवजी सौमित्रसोबत लग्न होणार होतं. तेव्हा कावेरी आता धक्का बसण्याचं नाटक करते आणि म्हणते काय, परंतु असं कसं का, अहो ते तर पळून गेला होता ना. तेव्हा सयाजीराव सांगतात की हो, परंतु त्याला आम्ही पकडून आणून डांबून ठेवलं होतं, परंतु घरच्या बेदीने त्याला सोडवलं होतं. तर चिडलेले सयाजीराव आता कावेरीला विचारतात की या सगळ्या प्लॅनमध्ये सौमित्राला सोडवण्यामागे तुमचा तर हात नाही आहे ना. तेव्हा कावेरी घाबरते आणि म्हणायला लागते अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही, मी कशाला सोडेन, मला तर तुमच्या प्लॅनचं सगळं खरं कारण आत्ता कळतं आहे. तर सयाजीराव म्हणतात की जर तुमच्या यामध्ये हात आहे हे जर कळलं असतं ना तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता गाडीतून ढकलून दिलं असतं, परंतु ज्या कोणी ह्या प्लॅनचा इस्कोट केला आहे ना त्याला मी सोडत नसतो. तर कावेरी खूप घाबरलेली असते. ती विचार करते की त्या सौमित्राला तर मीच सोडला आहे, परंतु आता माझं काय व्हायचं आहे ते होऊ दे, मी जे केलं आहे ते बरोबरच केलं आहे. तर इकडे रणदेवींच्या घरी आता पुढच्या कार्यक्रमाची जी तयारी झालेली असते. तर शर्वरी आता पुढे सर्वांना सांगते की आता या दुधाच्या पाण्यामध्ये एक अंगठी टाकली जाईल आणि त्यानंतर ऐश्वर्या वहिनी आणि सारंग या दोघांनाही ती अंगठी शोधून काढायची आहे आणि ही अंगठी ज्याला सापडेल तो आणि त्याच्याच हाती संसाराचा हुकूम असेल. तेव्हा ऐश्वर्या शर्वरीला सांगते की शर्वरीताई एक मिनिट, मला ना तुम्ही ऐश्वर्या म्हणा, कारण सगळ्याच बाबतीत मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. तेव्हा सर्वांना ऐश्वर्याचं हे म्हणणं पडतं आणि सर्वजण ऐश्वर्यावरती खुश होतात. तर शर्वरी सांगते की ठीक आहे, मग ऐश्वर्या आणि सारंग तुम्ही रेडी आहात ना, तर तयार व्हा. असं म्हणून आता जानकी लगेच त्या पाण्यामध्ये अंगठी टाकते आणि त्या दोघांनाही शर्वरी काउंटिंग करून शोधण्यासाठी सांगते. तर ऐश्वर्या आणि सारंग दोघेही आता त्या पाण्यामध्ये अंगठी शोधत असतात. तेव्हा ऐश्वर्याला सौमित्रसोबतच्या सर्व आठवणी आठवत असतात. सौमित्रला बांधून ठेवल्यानंतर ऐश्वर्याने लावलेली सौमित्राला हळद, त्यानंतर ऐश्वर्याने सौमित्राच्या हातावरती मेहंदीनं काढलेलं तिचं नाव, आणि त्यानंतर लग्नामध्ये जे प्लॅनिंग फ्लॉप झालेलं असतं की सारंगच्या ऐवजी सौमित्र उभा राहणार, ते सर्व काही ऐश्वर्याला आठवत असतं. तर इकडे आता सारंगला अचानक ती अंगठी सापडते. तेव्हा ऐश्वर्या जेव्हा सारंगकडे बघते तेव्हा सारंग हसत असतो. तर ऐश्वर्या मुद्दाम आता सारंगच्या हाताला चिमटा काढते, दुखापत करते आणि ती अंगठी वरती काढते आणि तिथे सर्वच जण जराशे घाबरलेले असतात. तर धक्क्याने सारंग ऐश्वर्याकडे पाहायला लागतो. तर ऐश्वर्या जानकीला म्हणते की जानकी वहिनी, ही बघा मी अंगठी ही काढली, म्हणजे आता संसारात माझाच हुकूम चालणार. तर पंचायतची मोठ्याने जाता बरोबर म्हणते आणि सर्वच जण टाळ्या वाजवत असतात. तर जानकी सारंगला विचारते काय झालं सारंग भाऊजी, तुम्हाला काय लागलं आहे का, अचानक झटक्यानेच हात वरती घेतल्यानं ओरडलात. तेव्हा ऐश्वर्या लगेच विषय टाळत म्हणायला लागते की सारंगला की तुमची बायको जिंकली आहे हे तुम्हाला आवडलं नाही का. तेव्हा सारंग हसतो आणि म्हणायला लागतो नाही आवडलं ना. तर जानकीला ऐश्वर्याचे वागणं खूप विचित्र वाटत असतं. इतक्यात नाना शरूला विचारतात की तुमचं सर्व काही आटोपलं आहे का, म्हणजे मला नव्या नवरीला एक गिफ्ट द्यायचं आहे. तर नाना जानकीला हाक मारतात आणि जवळ बोलावतात. तेव्हा ती जानकीला सांगतात की जेव्हा तू नवी नवरी होऊन या घरात आली होती तेव्हा तुलासुद्धा आम्ही असाच घरचा पारंपरिक दागिना भेटवस्तू म्हणून दिला होता. आता तसाच एक दागिना पण ऐश्वर्याला द्यायचा आहे आणि मला असं वाटतं की तो दागिना तुझ्या हातून तिच्या हाती सोपवावा आणि तिला काय सांगायचं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. तर घरातील सर्वच जण सतत जानकी जानकी करत असतात. ते पाहून ऐश्वर्याचा जळफळाट होत असतो. तर जानकी ऐश्वर्याकडे येते आणि तिला समजावून म्हणते की मी जेव्हा घरात आले होते तेव्हा नानांनी सुद्धा मला असाच एक मोत्याचा हार दिला होता. या घरातील बायका आपलं घर जोडून ठेवतात, एकमेकांची काळजी घेतात आणि हाच वसा आता तुला पुढे चालवायचा आहे.
तर ऐश्वर्या तिथे सांगते की वहिनी, मला ना असे दागिने घालायची अजिबात सवय नाही आहे. तेव्हा सर्वच जण धक्क्याने ऐश्वर्याकडे पाहत असतात. तर जानकी परत तिची समजूत घालते आणि म्हणते, अगं तुला जरी घालायचा नसला तरीसुद्धा हा दागिना तू जपून ठेवूच शकते की. आणि या दागिन्यात जे मोत्याचे मणी आहेत ते म्हणजे आपली ह्या घरातली माणसं आहेत, आणि जो धागा आहे तो म्हणजे तू आहेत. तू या घरातल्या माणसांना नक्की आपल्यासोबत जोडून ठेवतील. तेव्हा जानकी ऐश्वर्याचा हातात घेते आणि तिच्या हातामध्ये तो मोत्याचा हार सोपवते आणि नक्की तू ही गोष्ट करशीलच असा विश्वासही दाखवते. तर आता ती माळ हातात घेतल्यानंतर ऐश्वर्या ती माळ कशी चुरगाळत असते. तेव्हा ती जानकी पाहते आणि ऐश्वर्याला म्हणते, अगं अगं नीट बघ, तुटेल ती माळ, खूप नाजूक आहे. तेव्हा ऐश्वर्या सॉरी सॉरी म्हणते आणि विचार करते की माळ तर तू सोडच, या घरातली माणसंच मी तोडण्यासाठी इथे आले आहे. तर त्यानंतर आता ऋषिकेश स्वतःच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो थोडेफार पैसे हाती घेतो आणि गुलाबला हाक मारतो. तर गुलाब म्हणतो की दादासाहेब, हे पैसे कशासाठी, काही आणायचं आहे का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही रे बाळा, अरे आपल्या घरी आता लग्नकार्य पार पडलं आहे, नवीन सुनबाई आपल्या घरात आल्या आहेत, म्हणजे आता तो आनंद सर्वांनी साजरा करायचा आहे ना, मग तूही यातले थोडेफार पैसे घे आणि बाकी नोकरांना सुद्धा दे. तेव्हा गुलाब खूप खुश होतो आणि जातो. इतक्यात जानकी रूममध्ये आलेली असते. तेव्हा जानकी खूप थकल्यासारखी ऋषिकेशला दिसते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं काय झालं आहे जानकी, तू खूप थकल्यासारखी अस्वस्थ का वाटतेस? अगं आता सर्व काही निर्विघ्नपणे पार पडलं आहे, त्यातून लग्नही झालं आहे, सौमित्रही सुखरूप असल्याचा मेसेज आला आहे, आता सर्व काही टेन्शन संपलं आहे ना? तेव्हा जानकी म्हणते, टेन्शन संपलं आहे नाही, तर टेन्शन आता कुठे सुरू झालं आहे. जानकी ऋषिकेशला म्हणते की तुम्ही ऐश्वर्याचं वागणं पाहिलं आहे ना, की माप कसं ओलांडायचं याचं बेसिक नॉलेज प्रत्येक मुलीला असतंच. परंतु ऐश्वर्याने आज काय केलं, तर डायरेक्ट माप उधळून लावलं. असं कोणतीही मुलगी वागू शकत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, भावनेच्या भरामध्ये येऊन ऐश्वर्याने सारंगशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिला या घरात रुजायला थोडाफार वेळ लागेलच की. तर जानकी ऋषिकेशला म्हणते की प्रश्नच नाही आहे, आपल्या घरातील सर्वच जण तिची मदत करतील, तिला समजून घेतील. परंतु ऐश्वर्याला या घरात रुळायचं आहे की नाही हाच प्रश्न पडला आहे. नाहीतर माप जसं उधळून लावलं तसं घर उधळायची ती एक दिवस. काहीतरी चुकतंय ऋषिकेश. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सुमित्रा आणि जानकी बोलत असतात. तर सुमित्रा जानकीला सांगत असते की ही ऐश्वर्या जी घरी आली आहे ना, तिला तू सर्व काही शिकव आणि समजावून सांग. उथळ पाण्याला खळखळाट फार असंच वाटतं आहे मला. तर सुमित्रा गेल्यानंतर जानकी स्वतःशीच म्हणते की मी सर्व काही शिकवे नाही, परंतु तिने समजून घ्यायला हवं आहे ना. तर दुसऱ्या दिवशी आता ऐश्वर्याला सुमित्रा स्वयंपाक करायला सांगते आणि ती म्हणते की आपल्या घरी नवीन आलेली सुनबाई स्वयंपाक करते. तर ऐश्वर्या आता स्वयंपाक तर करते, परंतु तिने सुमित्राच्या जेवणामध्ये असं काहीतरी घातलेलं असतं की ज्यामुळे सुमित्राला चक्कर यायला लागते आणि घरातील सर्वच जण खूप घाबरलेले असतात. तर ऐश्वर्याचं हे कारस्थान आता सुमित्राच्या जीवावर तर बेतणार नाही ना, हे आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार.